हॅलो जानू, अरे कोठे शे तू पोहोची जाय शे का? अरे तीन बाय नाही 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 मी ही रायनो 10 मिनिट मा ही रायनो आठे गाडी लेवाली येईल शे गॅरेज मा टाकेल होती ना. नाही नाही आत्ता नाही टाकली, रात्री टाकली आहे. आता तर गाडी रेडी असेल, किक मारली की लगेच तुझ्या सेवेत हजर. मग जाऊ आपण लॉंग ड्राईव्हवर. मी कचकन ब्रेक दाबी ना. नाही ना ग, नाही ना ग. अरे फालतूपणा नाही करणार ना मी. लव यू ना जानू. येतो हा, येतो लवकर येतो. दादा अरे ओ दादा, अरे ओ दादा आज काय करताय? गाडी झाली का माझी? कुठे? मालकांना विचारा. कोण मालक? करपिल्ल्या शेगंदासारखा त्याचा चेहरा आहे ना, तो मालक आहे. तो बघा तिकडे बसलाय. अरे बापरे, काय झालं काय माहिती. दादा ओ दादा, अरे गाडी कुठे? माझी गाडी टाकली होती. मालक आहे ना रे. मग मालक मग एवढे काय तट होत आहे? हेल्पर. काय हेल्परचं? ज्याचा चेहरा साबण लावून लावून बुलबुलीत झालाय, तो वसारा तिकडे बसलाय ना, हेल्पर. त्याला विचार. अहो आता त्यांनीच मला इकडे पाठवलं ना दादा. मग मला कशाला विचारतो? दादा असं काय करताय तुम्ही? मी फोन केला होता ना तुम्हाला. तुम्ही म्हणाले होते गाडी रेडी आहे, घेऊन जा. अच्छा 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 अच्छा, तुम्ही फोन केला होता? मी केला होता. ओके, ती लाल गाडी तुमची आहे? माझी आहे. आणि मग असं बोलायचं ना, लाल गाडी तुमची आहे ना, मग त्याला विचारा. चालू आहे. दादा गाडी कुठे आहे माझी? माझ्याशी बोलू नका, मी रुसलोय. अरे तुम्ही रुसले तर मी काय करू? काय करू म्हणजे मला सांगा, सासऱ्यानं जावायला किंमत दिली पाहिजे का नाही? अरे पण इथे याचा काय संबंध आहे? काय संबंध आहे? संबंध आहे. उद्या तुमचा सासरा तुम्हाला घालून पाडून बोलला तर तुम्ही काम कराल? अशा जावायला काम करायला नसेल तर लात मारून हाकलून द्यायला पाहिजे. एक मिनिट, कोण जावई कोण सासरा? हा माझा सासरा आणि हा वसाडा माझा जावई आहे. अरे बाप रे, अरे त्याने बायने उपात मारू. अरे तुम्ही दोघं जावई सासरे आहेत का रे? अरे तुमच्या लक्षात येत आहे का? काय? काल गाडी पंक्चर झाली होती म्हणून मी इथे आलो होतो. पंक्चर काढून चाललो होतो. तुम्ही म्हणाले की कार्बोरेटर मध्ये कचरा आहे, पुढे जाऊन तुम्ही अडकाल. राहू द्या, गाडी सर्व्हिसिंग करून देतो, सकाळी घेऊन जा म्हणून. तुमची गाडी आहे ना, रात्रीच तयार झाली होती. तुम्ही उगाच इथं ठेवली. अरे हेच बोलले ठेव म्हणून. हे बोलले म्हणजे? त्यांचा नातू गाडी घेऊन गेलाय, त्यांना तू विचारा. नातू गाडी घेऊन गेला? त्याचा पोरगा मग माझा नातू आहे ना. आधी त्याला पोरगा झाल्या वसाड्याला, मग तो माझा नातू होईल का नाही? अरे पण नातू झाला ना. हो. एक मिनिट, तुमच्या नातू आणि त्यांच्या पोरगा तो एकच आहे ना? तुमच्या लक्षात येते का? हे बघा, माझी गर्लफ्रेंड आहे ना, ती माझी वाट बघते. मी एवढा खंगरा मंगरा डंगरा झालो तरी मला या वयात गर्लफ्रेंड पटलीये. माझ्या डोक्यावर एक पण केस नाही तरी ती टिकलीये. म्हणजे तिला हात फिरवायला माझ्या डोक्यावर एक केस नाही तरी ती थांबली. म्हणजे केवढी त्यागाची परिसीमा आहे बघा ना. मग आता आम्ही काय करायचं? तुम्ही नका काही करू. मग तू कशाला सांगतो आम्हाला? अरे तो पोरगा गाडी घेऊन गेला ना, जाऊ कसं तिच्यापर्यंत? तो काय चेक करायला गेलाय का, टेस्ट ड्राईव्ह वगैरे? अरे कुठली चेक करायला गेलाय? यो वसारा आहे ना, याची बायको माझ्या नातवाला घेऊन गेले सामान घेऊन याला. माझ्या बायको सांगू नको. तुझ्या पोरी नेला नाही कामासाठी ते सांग ना याला. माझी पोरगी होती, लग्न झाले, आता तुझी बायको झाली. अरे वसाड्या, तुला आधी पोरगी झाली मग माझी बायको झाली ना. अरे तुला जर पोरगी झाली नसती तर मी दुसरी पोरगी केली नसती. मी सुटलो असतो ना. काय सुटलो? अरे मला सुटू द्या इथून आधी. अरे तुमची पोरगी त्यांची बायको एकच आहे ना. काय फालतूपणा चालू आहे? आणि लोकांच्या गाड्या असा घरच्या कामासाठी वापरता का तुम्ही? कुठे तो पोरगा? त्याला फोन लावा त्याला. मला फोन पाठणार आहे. त्याच्यात काय नवीन आहे मग? दादा मोबाईल मध्ये नंबर असेल ना, तोच द्या ना, सेव्ह केलेला असेल ना. गेलो. हा पाटे. हा बापरे. घे. 9828235235. हा पुढे एवढंच पाठ आहे माझा. नंबर सांगा. असा मरीन ना का ढोलकी का? मी हा इकडून वाजवतो, तो तिकडून वाजवतोय. नंबर द्या. 52121. 52121. अरे हे काय? पण त्यांचा अर्धा पाठ आहे, माझा अर्धा पाठ आहे.
अर्धाच पाठ आहे. हा, आमच्या समोर जे येतं ना तर आमचा अर्धच पाठ होतो दोघांचा. हा. आणि त्याच्यात मी अर्धा होतो. नको हो ना अर्धा, मग कुणी सांगितलं अर्धा व्हायला? फोन लावू द्या मला. अरे त्यांना ना हा फोन उचलत नाहीये. कसा उचलेल? गाडीवर असेल ना तो. कॉमन सेन्स आहे का रे वसऱ्या तुला? गाडी चालवताना फोन कोण उचलत? कॉमन सेन्सच्या गोष्टी करू नका तुम्ही. अरे बापरे, फोन आला तिच्या. हा जानू, नाही गाडी झाली आहे, निघतोय लगेच. अगं नाही, चाटा नाही मारत आहे मी. ते ते पैसे दिले ना तर त्यांच्याकडे सुट्टे पैसे नाही तर ते बघतायत काय बोवणीचा टाइम आहे ना म्हणून. नाही थांब ना, नको ना जाऊ तू. थांब ना, तुझ्या याचा मनगोटूसाठी. येतो हा मी येतो ना जानू, येतो. अरे काय फालतूपणा लावला रे. या गॅरेज मध्ये येऊन मी चूक केली आहे. चूक मी केली या वसाऱ्याला इकडे कामाला ठेवून. चूक तू केली? हा. अरे मी चूक केली तुझ्याकडे कामाला राहून. अशा फालतू माणसाकडे मी नोकरी करतो, लाज वाटली पाहिजे ते मला. या पोराला मी इकडे कामाला ठेवला हा. नसतं तर यांनी माझ्या पुरीशी लग्न केलं नसतं, मी त्याचा सासरा झाला नसतो. कामाला काय ठेवलं नसता? माझ्या अंगात कला आहे म्हणून तुम्ही मला कामाला ठेवलं बाय. मी कला वसाड्या, किडे तुझ्या अंगात किडे. तुम्हाला सांगतो भाऊ. नका सांगू. मग कसं स्किट फुटू जाईल सांगा. तुम्हाला सांगतो भाऊ, माझी पोरगी आहे ना डबा घेऊन यायची मला दुपारच्याला. हा वसाडा तिच्याकडे बघित राहायचा. एकदा माझी पोरगी डबा घेऊन आली होती. या वसाऱ्याने तिला बघून डोला मारला. माझी पोरगी बाव चालली ना डबा खाली पडला. या वसाने तो डबा उचलला, त्याच्या हातात दिला. देताना काय केलं मला माहित नाही. पोरगी त्याच्या प्रेमात पडली. माझ्या डोल्यात नशा आहे, त्याला मी काय करू? ह्याच्या पुरी मुलं ना त्या बिचाऱ्या सईचं नुकसान झालंय. कोण सई? सई तामनकर. अरे बापरे, सई तामनकर मॅडम. हा मग त्यांचे नुकसान झालं. कसं काय? कसं काय म्हणजे? अरे दर आठवड्याला दोनदा इथं गाडी घेऊन याच्या रिपेअर करायला. इथे तुमच्याकडे? हा मग. अरे बापरे. मोरे बघा ना माझ्या गाडीला काय झालंय. धोकाय बघा ना माझ्या गाडीला काय झालंय. पुढे धोकाय. ऍक्च्युली ना गाडीला काय झालेलं नसायचा. मग फक्त मला बघण्यासाठी ती नाही त्या गोष्टी करायची. मग वसाऱ्या तिच्याबरोबर लग्न करायचं ना, मग माझ्या पोरगी सुटली असते ना. नो, सई इज नॉट माय टाईप. अरे बापरे, अवघडे. या वाक्यावर हसू नका. काहीतरी रप्पन थोबाडावर फेकून मारलं पाहिजे. पण तुमच्याकडून नेहमी कौतुक येतं. नेहमी हरभऱ्याच्या झाडावर तुम्ही चढवता म्हणून हा डंगर बुद्धीने एवढा माजलाय. प्रसाद दादा, मला एक खून माफ असताना एका खुंब्यात लंबा करून टाकला असता. या माणसाला चेंदा मेंदा करून टाकला असता. अरे हसतो काय? अरे ती गाडी, तो पोरगा गेलाय त्याच्या. कुठे तो पोरगा? अरे काय? अरे त्याची पोरगी आहे, त्याला सांग. अरे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. अरे प्रॉब्लेम तर माझा झालाय. हे दोघं नवरा बायको वसारे माझ्या घरात राहतात, मनात त्रास देतात. वसारे ना कपडे सुकत घालायची दोरी आहे ना, आवऱ्या वर लावतात ना, मला कपडे सुकत घालताच येत नाही. उड्या मारून मला कपडे सुकत घालावं लागतं. वसाड्या काठी घेऊन कपडे सुकायला घाल ना. मोठा शहाणा. काठीने वर कपडे. मला सांगा, आता जी दोरी आहे का ना, त्या दोरीच्या वर पंखा लावलेला आहे. मी एकदा प्रयत्न केला, असा काठीने असं कपडे टाकायचा, अशी काठी गेली, त्या पंख्यात माझी काठी अडकली. त्या पंख्यावर मी गर फिरत होतो. बरोबर फिरले. पहा पंखा 3 नंबर होता. तर या वसारीने बंद करायला पाहिजे ना. तर या वसारीने कट 6 वर केला. 6 वर? मी आपला कॅरियाची लाईट गेली ना, मी जीवाला जाऊन आपटलो. माझ्या डोक्याला कवरा मार लागला. माहिती आहे, या स्टेजवरती मध्ये जी माझी मेमरी विसते ना, ती या वसाऱ्या मुलं. तुम्हाला माहिती आहे, या स्टेजवर माझ्यासारखी मेमरी कोणाची आहे? कोणाचीच नाहीये. आणि तुमच्यासारखा बिंडोक पण कोणीच नाहीये. बिंडोक पण संकर. अरे त्याने बटन बंद नाही केलं, पण तुम्ही तर काठी सोडायची ना. काय कमाल आहे, म्हणजे सोडून द्यायची काठी. हे तुला विसरलंच मी. ते जाऊ द्या, माझी गर्लफ्रेंड मला कायमची विसरून जाईल. अहो काय करताय? तुमच्या बायकोला फोन लावा ना. हो मी नाही लावणार. त्यांची पोरगी ना, त्यांना फोन लावायला सांगा. हात मी नाही फोन लावणार. वसाऱ्या
माझी पोरगी तर फोन उचलणारच नाही. अरे फोन लावा ना, फोन लावा ना. त्याला सांगा फोन लावायला. मी नाही फोन लावणार. मी पण नाही लावणार. त्याला सांगा. अरे मी नाही लावणार. अरे हा अरे हाड. अरे काय काय गोष्टी करतोय. पोराला लावतो. हॅलो, हा 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 हॅलो हॅलो हॅलो. अरे कुठे रे तू रे? कोण बोलतोय? अरे दलिंदर, तू दलिंदर? अरे तू ज्या गाडीवर डवरून राहिलं ना त्याचा मालक बोलतोय मी. अरे मालक असलास म्हणून काय आला? मला काय सांगतोस गप? अरे ए दलिंदर तोंडाच्या इकडे येणार आहे. गाडी घेऊन कधी येते गॅरेजवर? गाडी कोणाला दिली रिपेअरिंगला? तुझ्या बापाला. मग त्याला विचार. त्यानं ना सगळं सगळं खानदान विचित्र आहे का? याला विचार त्याला विचार. बोला तुमच्या पोराशी बोला आणि त्याला गाडी आणायला सांगा इकडे पटकन. हॅलो. हॅलो पापानू. काय रे काय? अरे गाडी काय रे घेऊन आलास गॅरेजवर? अहो या फोनच्या नादात मी गाडी डंपरला ठोकली आणि सगळा चुरा झाला गाडीचा. हो. काय गाडीचा चुरा झाला? हो. ए बाला, अरे तुला काय लागलं नाही ना? नाही मला नाही लागलाय. आणि तुझ्या आयशीला? तिला पण नाही लागला. वाईट झाला. हा? ऐक ना, एक काम कर. काय? त्या डंपरवाल्याला पैसे द्यावे लागले काय? नाही नाही, मी जो राडा घातला 1 रुपया नाही दिला त्याला. नाही ना, बरं केलं. एक काम कर, तू ये, मी काय तर बघतो सगळं. ये. चालेल. गाडीला काय झालं? काय झालं म्हणजे? त्याला सारखा सारखा तुम्ही फोन लावला, त्यानं डंपरला गाडी ठोकली माहितीये, गाडीचा चक्काचूर झाला. चक्काचूर झाला? हा मग? माझी गाडी मला आत्ताच्या आता पाहिजे. गाडी पाहिजे? हो. एक काम कर, इथली गोणी घे, नाक्यावर जा आणि चक्काचूर आहे तो भर आणि घेऊन जा. हा